हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना, विमा योजना, आरोग्य योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता, अधिस्वीकृती पत्रिकामधील जाचक अटी रद्द करणे, राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले, मारहाण, धमकी, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेल्या पत्रकारांच्या संदर्भात स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी यासह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन, उपोषण व निवेदन राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत। महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले, धमकी, मारहाणचे प्रमाणात वाढ झाली असून राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही। महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे वतीने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन गेट जिल्हा परिषद येथे उपोषण करण्यात आले। पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार उदासीन असून प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले। यावेळी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात, दैनिकचे अपतकचे संपादक प्रसाद जगताप, दैनिक अपतकचे कार्यकारी संपादक शाहनवाज कंपली, इस्माईल शेख, मोहसिन बागवान, डीडी दर्पण न्यूज व साप्ताहिक यश क्रांतीचे संपादक डीडी पांढरे, ब्रिलियंट टाइम्सचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अन्सार तांबोळी, मोहम्मद इंडीकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण सिद्धगिड्डी, साप्ताहिक फुलेवादचे संपादक अशोक ढोणे, सिद्धेश्वर पुजारी, कुणाल धोत्रे, दिव्य न्यूजचे संपादक मुन्ना पठाण इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना यशवंत पवार म्हणाले की नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमकपणे आंदोलन, उपोषण, निवेदन व पत्रव्यवहार राज्य सरकारकडे करत आहे। पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, पत्रकारांसाठी आरोग्य योजना, विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती गेल्या अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करत आहे, परंतु या राज्य सरकारला पत्रकारांचा विसर पडलेला आहे। म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही उपोषण करत आहोत। राज्य सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अतिशय जटिल आणि गंभीर होत आहेत। राज्य सरकारने पत्रकारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत, एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो। धन्यवाद। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।